नमस्कार, मी सर्जेराव साळवे, स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। शेवगावमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात उपोषणाचा दुसरा दिवस। व्यावसायिकांसाठी पर्यायी जागेची मागणी। जायकवाडी विस्थापित गावांवरील कारवाई थांबवण्याची मागणी। शेवगाव शहरात सध्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे टपरीधारक आणि लहान व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत। या कारवाईमुळे अनेक व्यवसाय बंद पडले असून व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे। या पार्श्वभूमीवर टपरीधारकांनी तातडीने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच जायकवाडी धरण विस्थापित गावांवरील अतिक्रमण कारवाई स्थगित करावी या प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रवक्त्या विद्या गाडेकर यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे। आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे। व्यावसायिकांसाठी पर्यायी जागेची मागणी। शहरातील अनेक लहान व्यावसायिक, टपरीधारक, भाजी विक्रेते आणि हातगाडी व्यावसायिकांना प्रशासनाने अतिक्रमण म्हणून हटवले आहे, मात्र त्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिलेली नाही। यामुळे या लोकांचे रोजगार बंद पडले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। प्रशासनाने या व्यावसायिकांसाठी त्वरित अधिकृत आणि योग्य सुविधा असलेली जागा उपलब्ध करून द्यावी अशी प्रमुख मागणी विद्या गाडेकर यांनी केली आहे। जायकवाडी विस्थापित गावांसाठी स्थगितीची मागणी। जायकवाडी धरणाच्या निर्मितीमुळे अनेक गावं विस्थापित झाली होती, मात्र त्या गावांमध्ये लोकांनी पुनर्वसन करत काही प्रमाणात वसाहती निर्माण केल्या आहेत। अलीकडे प्रशासनाने त्या गावांमध्ये नव्याने अतिक्रमण झाल्याचा ठपका ठेवून नोटिसा बजावल्या आहेत। जर ही कारवाई झाली तर पुन्हा हजारो कुटुंब बेघर होतील। त्यामुळे या गावांवर होणारी अतिक्रमण कारवाई तातडीने स्थगित करावी अशी मागणी विद्या गाडेकर यांनी केली आहे। तहसीलदारांचे सकारात्मक आश्वासन। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी आंदोलनकर्त्यांना भेट देऊन चर्चा केली। शेवगाव शहरातील गोरगरीब भाजी विक्रेत्यांसाठी उभारलेले बांधा वापरा हस्तांतरित करा तत्वावरील भाजी मार्केटवरील जाचक अटी शिथिल करून अल्पदरात गोरगरीब शेतकरी आणि व्यावसायिकांसाठी ते उपलब्ध करून दिले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। आंदोलनकर्त्यांचा इशारा। विद्या गाडेकर यांनी प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत स्पष्ट केले की जोपर्यंत टपरीधारक आणि विस्थापितांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही। प्रशासनाने यावर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा त्याचे तीव्र परिणाम होतील असा इशारा त्यांनी दिला। शेवगावमध्ये काय होणार? या आंदोलनामुळे शेवगाव शहरातील व्यावसायिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे। अनेक व्यापारी संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे। प्रशासन आता कोणता निर्णय घेतं आणि या मागण्यांची पूर्तता कशी होते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। जागा जिथे जिथे अतिक्रमण आहे तिथे तिथे बुलडोजर जेसीबी फिरवलेला आहे, मात्र हे काही करताना शेवगाव सारखा तालुका प्लेस आहे, त्या प्लेसमध्ये छोटे छोटे व्यावसायिक होते, छोटे टपऱ्या होत्या, रोजचं दळणवळण चालणारे छोटे छोटे उद्योगधंदे पूर्णपणे नेस्तनाबूत झालेले आहेत। 80-90% छोटे व्यावसायिक हे पूर्णपणे झिरो झालेले आहेत। त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे, त्यांचे बँकचे हप्ते आहेत, त्यांचं कुटुंब प्रपंच या सगळ्या गोष्टींचा प्रश्न आहे। त्याचबरोबर याच्यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जायकवाडी धरणाच्या पुनर्वसित गेलेल्या जमिनी, घरं, जे पुनर्वसित गावं आहेत, 7-8 गावं आहेत, कुंटेफळ, दहीगाव, खानापूर, ताजलापूर या सगळ्या गावांचं 1972ला पुनर्वसन झालेलं आहे। त्या पुनर्वसित गावांना आत्ता कुठेतरी त्या धक्क्यातून ते लोक सावरत आहेत, त्याच्या जमिनी घरं गेलेली आहेत, आत्ता कुठेतरी ते तिथे सेटल झालेले आहेत। त्यामध्ये आता त्यांना पुन्हा या नोटीस आलेल्या आहेत। तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की आता जी त्यांनी पक्की घरं बांधलेली आहेत तर ती पक्की घरं बांधायला किंवा या सर्व बांधकामाला परवानगी कोणी दिली? जर ती महाराष्ट्र शासनाची जागा होती तर या परमिशन्स कशा मिळाल्या गेल्या? त्याच्या अगोदर सरकारकडे, प्रशासनाकडे हे टाउन प्लॅनिंग, सिटी प्लॅनिंग होतं की नव्हतं? त्या प्लॅनिंगचा त्यांनी अगोदर आपल्याला जर आपल्याला पुढे निवेदन दिलं असं सांगितलं असतं की आमचे हे प्लॅन्स आहेत, इथे तुम्ही पक्की बांधकामं करू नका किंवा इथे उद्योग व्यवसाय तुम्हाला शिफ्ट करावे लागतील, या गोष्टींचा कुठल्याही पद्धतीने प्रशासनाने कल्पना या लोकांना दिलेली नाही। या पुनर्वसित लोकांनी आता त्याच्यावरती पक्की घरं बांधलेली आहेत, तिथे विहिरी आहेत, बोर आहे, घर आहे, शेत आहे, जी काही जागा जाणार आहे त्याचं कॉम्पन्सेशन गव्हर्नमेंट देणार आहे का? आता प्रशासनाकडे तुमची काय मागणी आहे उपोषणाच्या माध्यमातून? माझी उपोषणातून प्रशासनाला हीच मागणी असेल
की या सगळ्या लोकांचं जे काही तुम्ही आता अतिक्रमण हटवलेलं आहे, हा जो छोटा टपरीधारक व्यावसायिक आहे, पुनर्वसित गावातला व्यक्ती आहे, यांच्यासाठी पर्यायी योजना तुमच्याकडे काय आहे, याच्यासाठी तुमचा अजेंडा मॅपिंग काय आहे ते तुम्ही लोकांना दाखवावं, पर्यायी व्यवस्था त्यांची करावी. आणि जर या लोकांचे जर राहते घरं जात असतील तर ही फार गंभीर समस्या आहे. याच्यासाठी तुम्ही पुनर्वसनासाठी कॉम्पेन्सेशन लोकांना देणार का? शेवगाव प्रतिनिधी अक्षय वायकर. इंग्लिश बोला फ्लुएंट, कारण सोबत आहे प्रॉमिनंट. उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा 8600000069.